मध्ये मिळून भूपती उर्फ सोनू याच्यावर एकूण 5.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून याला एकूण 25 लाख रुपये बक्षीस म्हणून समाप्तीचा चॅप्टर लिहिण्याची सुरुवात चलित हत्यारांसह हे सर्व माओवादी सदस्य माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समक्ष आत्मसमर्पण करणार आहेत। या एकूण 61 माओवादी सदस्यांपैकी एकूण 20 माओवादी सदस्य हे गणवेशात आपल्या शस्त्रांसह प्रातिनिधिक स्वरूपात आत्मसमर्पण करणार आहेत। मी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या समक्ष या सर्व माओवादी सदस्यांचे आत्मसमर्पण करून घेऊन त्यांना आपल्या हस्ते भारताचे संविधान भेट द्यावे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्या। मी सर्वप्रथम आमंत्रित करतो सावी तुमरेटी सदस्य गट्टा दलम हिला। सावी तुमरेटी सदस्य गट्टा दलम। सावी तुमरेटी ही आपल्या 303 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे। यानंतर मी आमंत्रित करतो भीमे उर्फ शर्मिला मडकामी सदस्य कंपनी क्रमांक 10 हिला। यानंतर मी आमंत्रित करतो मंजू कोवाची एसीएम गडचिरोली डिव्हिजन हिला। मंजू कोवाची एसीएम गडचिरोली डिव्हिजन। मंजू कोवाची ही आपल्या बीजीएल रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे। दंडकारण्य झोनल टेक्निकल डिपार्टमेंट सरोजा उर्फ लता या आपल्या AK-47 रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे। यानंतर मी आमंत्रित करतो विवेक उर्फ भास्कर उर्फ बिरसा DKSZCM दंडकारण्य झोन टेक्निकल डिपार्टमेंट याला। विवेक उर्फ भास्कर हे आपल्या AK-47 रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे। यानंतर मी आमंत्रित करतो पॉलिट ब्युरो तसेच केंद्रीय समिती सदस्य प्रवक्ता CPI माओवादी व सचिव केंद्रीय रिजनल ब्युरो मलाजला वेणुगोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनू याला। मी मान्य सरांना विनंती करतो की यांनी सोनू उर्फ भूपती याला संविधान व श्रीफळ देऊन त्याचे आत्मसमर्पण करून घ्यावे आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात। सोनू उर्फ भूपती हा आपल्या AK-47 रायफलसह मान्य मुख्यमंत्री सरांसमोर आत्मसमर्पण करीत आहे। हा मागील 40 वर्षांपासून माओवादी संघटनेमध्ये कार्यरत होता। महाराष्ट्र शासनाच्या एकूण 60 लाख बक्षिसासह सर्व राज्यांमध्ये मिळून भूपती उर्फ सोनू याच्यावर एकूण 5.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून याला एकूण 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत। तसेच दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी भूपती उर्फ सोनू याची पत्नी DKSZCM तारक काशीडाम हिने मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस करत आहे। याबद्दल आजच्या या कार्यक्रम प्रसंगी सोनू उर्फ भूपती याची पत्नी तारक काशीडाम यांच्याकडून मान्य मुख्यमंत्री सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत। माओवादाच्या समाप्तीचा चॅप्टर लिहिण्याची सुरुवात आजच्या दिवसाच्या आत्मसमर्पणाने झाली आहे। सोनू उर्फ भूपती यांचं आत्मसमर्पण या ठिकाणी घेतलेलं आहे। हे आत्मसमर्पण याकरता महत्त्वाचं आहे की ते पॉलिट ब्युरो सेंट्रल कमिटीचे मेंबर तर आहेतच, पण 40 वर्षापूर्वी ज्यावेळी या ठिकाणी अहेरी असेल किंवा या ठिकाणी सिरोंचा असेल, या सगळ्या भागामध्ये नवीन दलम सुरू झाले,
त्यावेळी त्या दलमची सुरुवात करणारे त्याला बौद्धिक आणि सर्व प्रकारचे लॉजिस्टिक देणारे अशा प्रकारचे हे भूपती होते आणि त्यांचे बंधू हे देखील त्याच्यामध्ये होते। आणि मग हळूहळू मगाशी ज्याचा उल्लेख झाला